प्रशांत म्हात्रे या गेले वर ज्यांची आपल्याला अमूल्य वेळ ज्यांनी दिली, नक्कीच प्रशांत म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान. देवराजी म्हात्रे आपण पुढे यायचंय. देवराज भाऊ या. नक्कीच अगदी हे चेहरे नेहमीच आपल्याला स्टेजवर पाहायला मिळत आहेत. कालवार गावची स्पर्धा असली, प्रशांत म्हात्रे असतील, रोशन म्हात्रे असतील, अजिंक्य पाटील असतील, ही मान्यवर मंडळी आपल्याला नेहमी पाहायला मिळते. चला देवराज भाऊंचा एक स्वागत सन्मान करा. चला भाऊ पुढे चला. देवराज म्हात्रे यांना देखील आपण सन्मानित करू. चला बालाभाऊ एक सत्कार घ्या. देवराज म्हात्रेंचा एक सत्कार कंप्लीट करू आपण. त्यानंतर या स्पर्धेच्या मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतील आणि आपण पुढील आवाज ऐकूया ज्ञानेश्वर चिकणे सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच कालम केणी सर. तर मित्र नक्कीच आपण स्वागत आणि सन्मानासाठी जास्त वेळ घेतला, परंतु ते कर्तव्य असतं आयोजकांचं. आपल्याला ज्यांनी मदत केलेली असतं त्यांचं स्वागत आणि सन्मान करणं. मी या स्पर्धेविषयी फक्त 2 शब्द सांगेन. मागच्या 15 ते 20 दिवसापासून असं म्हटलं जात होतं की ही स्पर्धा होईल की नाही. मात्र संभाजी म्हात्रे यांनी सांगितलं की इलेक्शन असो किंवा काही असो, ही स्पर्धा आम्ही पार पाडणार. आणि या क्रीडानगरीमध्ये आपण पाहतो जबरदस्त त्यांचं आयोजन आणि नियोजन. संभाजी म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी जय कालिका माता कालवार संघासाठी आपण टाळ्या वाजवूया. एक चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. अभिनंदन नक्कीच जय कालिका माता कालवार. आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करतोय. सर्वात प्रथम फायनल विनिंग टीमचे सर्व खेळाडू आहेत त्यांना मी व्यासपीठावर बोलवेन, कारण या टीमच्या 12 खेळाडूंना 12 गिफ्ट दिले जातील. मी सर्व आपल्या पाहुण्यांना विनंती करेन आपण एक आपल्या शुभस्ते हे पारितोषिक द्यायचे. देविदासजी वामन म्हात्रे यांच्याकडून 12 खेळाडूंना हे 12 पारितोषिक आलेले आहेत. चला सर्वात प्रथम विनिंग टीम स्वयंभू पायगाव.
फायनलची मॅन ऑफ द मॅच जितू गवळे आपण ही मॅन ऑफ द मॅच द्या आपण नक्कीच विकास पांडे याला. स्वीट बॉक्सही असेल. अभिनंदन नक्कीच आणि हार्ड लकी.
न्यू तुफान पिंपलास संघ आपण यापुढे रमाकांत म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण प्रदान करतोय. रोख रक्कम तर ही ट्रॉफी जी आहे ती नक्कीच समता समाधान पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्फत आपल्याला स्पॉन्सर झालेले आहे. त्यानंतर आपण तृतीय विजेता संघ हे पारितोषिक देणार आहोत. कैलासवासी रमेश मारुती पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार अजिंक्य रमेश पाटील यांच्याकडून हे पारितोषिक प्रदान झालेले आहे. शैलेश पाटील भाऊ आपण पुढे या. तसेच अजिंक्य आपण जर असाल तर आपण पुढे या. अजिंक्य भाऊ, शैलेश भाऊ आपण पुढे या हे पारितोषिक देण्यासाठी. आणि हे पारितोषिक जाते तृतीय विजय संघ स्वराज्य स्पोर्ट कशेळी. सन्माननीय श्री देवानंदजी थळे साहेब यांचा हा संघ, त्यांची पाठीराखे असतील ते पारितोषिक द्या. रोख रक्कम पोचवा. चला कालेर संघ या आपण. तृतीय पारितोषिक या ठिकाणी देण्यात येत आहे या स्पर्धेचा. आणि संघ आहे स्वराज्य स्पोर्ट कशेली. अभिनंदन स्वराज्य स्पोर्ट कशेली. त्यानंतर या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. आणि हे पारितोषिक देण्यासाठी आदेश भाऊ आपण पुढे या. आदेश भाऊ आपण हे पारितोषिक देण्यासाठी पुढे या. आणि हे पारितोषिक जाते बंद्रा मारुती काल्हेर संघाकडे. रोख रक्कम आणि आकर्षक चषक. हे चषक आपल्यासाठी प्रदान केलेला आहे स्वर्गीय विवेक गुरुनाथ म्हात्रे पाटील यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती समता समाधान पाटील यांनी. संदेश म्हात्रे आणि आदेश म्हात्रे या जोडीच्या मार्फत हे पारितोषिक आपण प्रदान करतोय. अंतिम उपविजयी संघ चाचणी स्पर्धेमध्ये या अगोदर या संघाने विजय मिळवला होता 2 वर्षापूर्वी. या स्पर्धेमध्ये मात्र अंतिम फेरीमध्ये पराभूत झाला बंद्रा मारुती काल्हेर. अभिनंदन अभिनंदन. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक आपण प्रदान करणार आहोत. कैलासवासी लता अशोक म्हात्रे यांच्या स्मरणार्थ अशोक रामचंद्र म्हात्रे यांच्याकडून LED TV आणि आणि आकर्षक चषक. तर मी विद्यानंद भाऊ आपणास विनंती करेन. तसेच जितू गावले आणि देवानंद भाऊ आपण हे पारितोषिक देण्यासाठी पुढे या. मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक जात आहे ज्याने 76 धावा केल्या, 7 विकेट बळकावले, 111 गुणांसहित मालिकावीराचं पारितोषिक जात आहे दीपक माडवीच्या खात्यामध्ये. हार्ट ऑफ भिवंडी सिटी दीपक माडवी.
76 धावा, 7 विकेट. एका विकेटसाठी आपण 5 गुणांची कमाई केली. त्या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज ठरलाय दीपक मडवी, हार्ट ऑफ भिवंडी सिटी. तसेच ट्रॉफी या ठिकाणी दीपक मडवी. आपण 2 मिनिटं फक्त थांबा. नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये नक्कीच आपण मॅन ऑफ द सिरीजचा हा पुरस्कार पटकावलेला आहे. अगदी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं. प्रथमतः मी कालवारच्या टीमचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप कमी वेळात एवढा सुंदर ग्राउंड उपलब्ध केला आणि खूप सुंदर टुर्नामेंट आयोजित केली. त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. खूप मजा आली. नवीन 40+मध्ये पण खूप मजा येते. आणि माझा सर्व टीमना एकच सल्ला देण्याएवढा मी मोठा नाही, पण सांगतो क्रिकेट एन्जॉय करा, कारण त्याच्यातच खरी मज्जा आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही फायनल जिंकलो तर आमच्या तमाम पायगाव ग्रामस्थांचे धन्यवाद देतो की ते इथं प्रत्यक्ष हजर राहिले. स्पेशली विजय मुकादम यांनी इथे आम्हाला येऊन सपोर्ट केला आणि कॅश प्राईजपेक्षा ते इथं हजर राहिले. ती गोष्ट आमच्यासाठी महत्त्वाची होती, कारण प्रेक्षकांच्या सपोर्टशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही आणि गावाचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो आणि तो आम्हाला लाभला आणि त्याच्यामुळे आम्ही जिंकत राहिलो. आशा करतो की पुढे पण असा सपोर्ट लाभावा. नक्कीच बेस्ट ऑफ लक. जबरदस्त मनोगत व्यक्त केलं दीपक मडवी यांनी. तर मित्र, यानंतर आपण अंतिम विजेता पारितोषिक देणार आहोत. रोख रक्कम तसेच ट्रॉफी. हे पारितोषिक कैलासवासी रमेश मारुती पाटील यांच्या स्मरणार्थ अजिंक्य रमेश पाटील यांनी हे पारितोषिक प्रदान केलेले आहे. मी A1 जोडी संदेश म्हात्रे आणि आदेश म्हात्रे